नमस्कार, आपण पाहत आहात भरारी पथक संवाद। महाड शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक 5 व 6 समोरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि खड्डे निर्माण झाल्याने शाळेत येणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे। आपण पाहू शकता, शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे। पावसामुळे येथे मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फैज हुरजुक यांनी सांगितले की या समस्येबाबत अनेक वेळा संबंधित शिक्षक तसेच महाड नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्यापही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या चिखलातून चालताना विद्यार्थ्यांचा तोल जाऊन ते घसरून पडण्याची भीती पालक व्यक्त करत आहेत। विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे। या प्रकारामुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे। आता प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा हा गंभीर प्रश्न महाड नगर परिषद प्रशासन कधी गांभीर्याने घेणार? चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखलातून चालण्याची वेळ आणखी किती दिवस सहन करावी लागणार? संबंधित प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे। या प्रकरणाबाबत तुमचे मत काय आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी भरारी पथक संवाद चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।